नमस्कार. आज मी तुम्हाला हे कारल्याचं म्हणजे भरले कारले करून दाखवणार आहे. याच्यात मसाला भरून आणि खूप टेस्टी भाजी होते. तुम्ही करून पहा एक वेळा. खूप टेस्टी होते. तर हे कारले मी छोटे-छोटे घेतले आहे. याच्यात मी आता मसाला भरून आणि मग हे कारले बनवणार आहे. तर आता याच्यासाठी मी हे कारले धुवून घेणार आहे आधी. हे कारले धुवून घ्यायचे आणि नंतर मग याच्यात हे कापून घ्यायचे आणि कापून मग याच्यात मसाला भरायचा. तर ही मसाला आपल्याला तयार करावा लागते. हे आपण तयार करणार आहे. आधी मी धुवून घेणार आहे. हे पहा, आता मी हे कारले आहे ना, याचे शेंडे कापून घेणार आहे. खूप छान होते याची भाजी. कारले म्हणजे डायबिटीजवाल्यांसाठी खूप गुणकारी आहे कारले. तर पहा, आता मी हे कारल्याचा मसाला काढणार आहे. ते पहा, आता मी याचा मसाला काढणार आहे. याच्यातलं हे बी वगैरे काढून घेणार आहे आणि नंतर मग आपण याचा मसाला बनवणार आहे. तर पहा, हे बी कसं काढायचं हे तुम्हाला दाखवते मी. बरोबर बी निघते आणि आतमध्ये हे पोकळ असंच राहते. म्हणजे याच्यात आपण मसाला भरणार आहे. ते पहा, व्यवस्थित बी निघते याचा. हे पहा, हे असं बी काढायचं याचं. म्हणजे आपण हे असं काढलं ना, याच्यात जर मसाला भरला आपण तर तो बाहेर येणार नाही. हे पहा, आता हे प्रत्येक कारल्याचं आपण असंच करणार आहे. एकदम हळूवारपणे काढायचं हे. ते आपण 2 तुकडे केले ना, तर मसाला बाहेर यायची भीती राहते. म्हणजे भाजी आपली टेस्टी होत नाही. तर हे असं हे पहा, याच्यातलं बरोबर आपण हे बिया काढून घेतलेल्या आहे. आता आपण हे झाल्यावर याच्यात आपण मसाला भरणार आहे. तर पहा, मी हे पूर्ण कारल्याचे असे बी काढून घेणार आहे आणि मग नंतर मसाला तयार करणार आहे याचा. खूप टेस्टी भाजी होते. कारल्याची म्हणजे अजिबात कडू होत नाही. आपल्याला वेळच लागणार आहे भाजीला, कारण ही भाजी मसाला तयार करायला लागते याच्यासाठी. थोडंसं आपण मसाला भरून करणार आहे आणि वर पण थोडंसं मसाल्याची भाजी करणार आहे आपण.
तर हे भरले कारले बनवणार आहे आपण आज. असं व्यवस्थित फिरवायचं तर बरोबर याच्यातून हे बी बाहेर पडते. आता हे आपण याचे पूर्ण बी काढून घेतलेले आहे. हे पहा, हे बी पूर्ण काढून घेतलेले आहे आपण याचे. हे पहा, त्याच्यासाठी आता आपण हे साहित्य घेतलेले आहे. आता साहित्य मी दाखवते तुम्हाला. हे पहा, हे साहित्य घेतलेलं आहे आपण. तर हे कांदे घेतलेले आहे. हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. भाजून मग मसाला तयार करायचा आहे. आणि आता आम्ही शेंगदाणे भाजणार आहे. शेंगदाणे भाजून आणि ते बारीक करून थोडंसं त्याच्यात खोबरं टाकणार आहे. आणि हे बारीक करून लसण आहे. लसण शिलून घेतलेलं आहे. मोहरी फोडणीसाठी मोहरी, जिरं आणि हिंग. प्रत्येक भाजीला हिंग हे आवश्यक असते. हिंग असं टाकायलाच पाहिजे. आणि मीठ घेतलेलं आहे. मीठ आहे, हळद आहे आणि तिखट आहे. हे घेतलेलं आहे मी तिखट. आणि धन्याची पूड घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. हे कापून घेतलेले आहे कोथिंबीर. तर आता मी हे दाणे भाजणार आहे. हे दाणे आता मी भाजणार आहे आणि याचा मसाला तयार करून हे शेंगदाणे याच्यात कारल्यामध्ये टाकणार आहे. पहा, तोपर्यंत हे दाणे होते ना, तोपर्यंत मी कांदा कापून घेणार आहे भाजायला. खूप टेस्टी भाजी होते कारल्याची. थोडं भाजून घ्यायचे कारले. हे कांदा भाजल्यावर छान भाजीला चव येते. कच्चा कांदा थोडा भाजायला वेळ पण लागते तेलात. तर हे असं आपण कापून थोडं भाजून घेतलं म्हणजे लवकर भाजी होते आपली. हे पहा, आता आपले दाणे झालेले आहे.
आता मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा भाजून घेणार आहे आता. कांदा भाजला जाते तोपर्यंत आपण हे दाणे भाजलेले काढून घेणार आहे मिक्सरमध्ये. आता मी हे दाणे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. त्याच्यात थोडं खोबरं बारीक करून ठेवलेलं आहे मी, हे टाकणार आहे. आणि नंतर काढून मग आपण हे मसाला तयार करणारच आहे. तर मी हे नंतर दाखवते तुम्हाला. आधी मी दाणे काढून आपला कांदा पण होत आहे तोपर्यंत आपण हे वांग्यामध्ये हे कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता हे पहा, हे कारले काढून घेणार आहे आणि याच्यात आपण मसाला भरणार आहे. आता याच्यात आपण हे धने पावडर टाकणार आहे, थोडी हळद टाकणार आहे आणि तिखट टाकणार आहे, मीठ, आणि कोथिंबीर टाकणार आहे. पहा आता आपण आपला कांदा पण होत आहे तोपर्यंत आपण हे मसाला भरून घेऊ आपण कारल्यामध्ये. हे पहा, छान मसाला भरलेला आहे आपण असं.
म्हणजे हे असं आपण बिया काढल्या ना तर मसाला बाहेर येणार नाही. हे छान आपण आता कारले भरून घेणार आहे, मसाला भरून घेणार आहे याच्यात. हे झाल्यावर आपण याचा पण मसाला तयार करणार आहे. कांदे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे. खूप टेस्टी भाजी होते कारल्याची. तुम्ही करून पहा एक वेळा. पहा आता आपले कारले हे भरून झालेले आहे. आता आपले कांदे पण झालेले आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. थोड्या याच्यात लसणाच्या पाकळ्या पण टाकून देते आणि जिरं. आता हे मी मिक्सरमध्ये काढणार आहे. हे आपले कारले भरून झालेले आहे. आता पहा आपण हे कांदे काढणार आहे. थोडं पाणी टाकणार आहे. खूप सुंदर भाजी होते. पहा आता मी गॅस चालू करते आहे. गॅस चालू करून आता मी हे कारले फोडणी देणार आहे. आता मी तेल टाकत आहे याच्यात.
आता मी याच्यात हिंग टाकणार आहे. थोडा अर्धा चमचा हिंग टाकणार आहे. हिंग चांगला फुलू द्यायचा. आता याच्यात मोहरी टाकायची. आता याच्यात मोहरी टाकायची. नंतर जिरं टाकायचं. आता मी हे कांदा आणि लसणाची पेस्ट तयार केलेली आहे हे टाकणार आहे. याच्यात थोडं पाणी टाकून आपण घेणार आहे. हे वाया नाही गेलं पाहिजे म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पण टाकून घेणार आहे याच्यात. हे पहा हे मसाला होत आहे. हे पहा मसाला दिसत आहे ना तुम्हाला? हे पहा मसाला दिसत आहे का? मसाला भाजत आहे मी. हा मसाला दिसत आहे तुम्हाला? आता याच्यात मी खोबऱ्याचं बारीक करून ठेवलेलं आहे. खोबरं तेही टाकणार आहे याच्यात. हे झाल्यावर थोडं धनेपूड टाकायची. 2 चमचे धनेपूड टाकणार आहे. खूप टेस्टी होते मसाले वांगे. कारले मसाले कारले, मी वांगे म्हटलं मसाले कारले खूप टेस्टी होतात. हे थोडं मीठ टाकणार आहे. हे तेल सुटलं. हे पहा कांद्याचं तेल सुटलं म्हणजे याच्यात आपण आता तिखट टाकणार आहे. तिखट आणि हळद टाकणार आणि कोथिंबीर पण आताच टाकून देणार आहे. म्हणजे लवकर टाकलं म्हणजे काय होते त्याचा सुगंध पसरते आणि भाजीला चव येते. शिजते ना तो मसाला. आता आपण
आता याच्यात हे कारले भरलेले आपण टाकून देणार आहे मसाल्यात. पहा. हे आता हे कारले आपल्याला 20 मिनिटं हे मंद आचेवर, एकदम मंद आचेवर होऊ द्यायचे आहे. नंतर आपण हे काढणार आहे. आता पहा, आपण थोडं याच्यात पाणी टाकणार आहे. पाणी टाकून आता हे आपण झाकून घेणार आहे. झाकून हे आता आपण 20 मिनिटं होऊ द्यायचे. हे 20 मिनिटापर्यंत चांगले होऊ द्यायचे आणि नंतर मग काढायचे. मी तुम्हाला काढून दाखवणारच आहे. पहा, आता ही भाजी झालेली आहे. कारल्याची भाजी पहा किती सुंदर झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे ही भाजी. पहा किती सुंदर झालेली आहे भाजी. आता आपण हे काढणार आहे. पहा. पहा. शिजलेली आहे भाजी. पहा. याच्यातला मसाला थोडाही नाही निघाला, कारण आपण आतमध्ये भरलेला आहे ना मसाला. तर हा मसाला थोडाही नाही निघाला, पूर्ण मसाला कारल्यामध्ये आहे. पहा. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, पूर्ण कारल्यामध्ये मसाला आहे. हे पहा, बाहेर थोडाही मसाला निघाला नाहीये, म्हणजे कारल्याला छान चव येते त्यामुळे. कोथिंबीर टाकणार आहे याच्यात. खूप टेस्टी सुंदर कारल्याची भाजी. पहा किती सुंदर भाजी झालेली आहे.